5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। कुठे कोणाचं सरकार येणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। एकटं तामिळनाडू राज्य असं आहे की ज्या ठिकाणी कुणाला जसं स्वतःचं बहुमत मिळालेलं नाहीये आणि म्हणूनच तिकडे त्रिशंकू स्थिती तयार झालेली आहे। त्यातच आपण पाहिलेलं आहे याआधी सुद्धा की महाराष्ट्र असेल, गोवा, मणिपूर ह्या सगळ्या राज्यांमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळेला राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने आता सुद्धा तामिळनाडूमध्ये विजय यांचा टीव्हीके हा सगळ्यात मोठा पक्ष ठरून सुद्धा राज्यपालांनी मात्र त्यांच्या सत्ता स्थापनेत खोडा घातलेला आहे। यामुळेच आज नेमकं समजून घेणं गरजेचं आहे की सत्ता स्थापना ज्या वेळेला होत असते, सरकार ज्या वेळेला बनत असतात, त्यावेळेला राज्यपालांकडे नेमके कुठली त्यांची कर्तव्य असतात, काय त्यांचे अधिकार असतात, राज्यपालांची नेमकी भूमिका अशा परिस्थितीमध्ये काय असणं अपेक्षित असतं, यात सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सध्याच्या घडीला तामिळनाडूमधली परिस्थिती जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये टीव्हीके हा जो पक्ष आहे त्यांना त्यांचे स्वतःचे 108 त्यांचे आमदार तर निवडून आलेले आहेत, पण बहुमताचा आकडा जो 118चा आहे त्याच्यापासून ते दूर आहेत। जुळवाजुळव करून त्यांचं संख्याबळ हे 112 पर्यंत पोहोचतंय, पण तरी सुद्धा बहुमतापासून मात्र लांबच आहेत। आणि याच परिस्थितीमध्ये ते सत्ता स्थापनेचा दावा करायला गेल्यानंतर राज्यपालांनी मात्र त्यांना सांगितलेलं आहे की बहुमताचा आकडा मात्र तुमचा काही होत नाहीये, तेवढा आकडा आम्हाला हवा आहे। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यपालांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण की या आधी अशा पद्धतीने ज्या वेळेला वेगळ्या राज्यांमध्ये परिस्थिती उद्भवलेली होती त्यावेळेला राज्यपालांच्या भूमिका वेगळ्या होत्या। त्या सगळ्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकू, पण सगळ्यात पहिले राज्यपालांनी नेमकं काय करणं अपेक्षित असतं सत्ता स्थापनेच्या वेळेला ते पहिले समजून घेऊया। संविधानातलं आर्टिकल 164 मध्ये राज्यपाल मुख्यमंत्री हे नियुक्त करत असतात असं सांगितलेलं आहे। मात्र त्रिशंकू स्थितीत नेमकं काय करायचं याबाबत कुठल्याही नेमक्या तरतुदी ह्या आपल्या संविधानात नाहीत। अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याकडे पर्याय काय राहतो तर सर्वोच्च न्यायालयाची काही निकाल असतील, त्यांची काही निरीक्षणं असतील, त्याचा दाखला घेतला जातो किंवा वेगवेगळ्या आयोगांच्या ज्या शिफारसी असतात त्यानुसार राज्यपालांची सत्ता स्थापनेच्या काळातली कर्तव्य ही आपल्याला समजून घ्यायला हवी। आता अशा पद्धतीने सरकारिया आणि पुंछीसारखे 2 आयोगांच्या शिफारसी आहेत ज्याच्यामध्ये राज्यपालांनी नेमकं काय करावं हे सुचवण्यात आलेलं आहे। त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा स्पष्ट बहुमत असलेली निवडणूक पूर्व आघाडी। एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल पण निवडणूक पूर्वीच एकत्र असलेल्या आघाडीला स्पष्ट बहुमत असेल तर त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण हे दिलं जातं। उदाहरणाखातर इथे बघायचं झालं तर जसं आता 2024 ची आपण लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर त्याच्यामध्ये जी केंद्रात सत्ता आहे भाजपकडे स्वतःचा बहुमताचा आकडा नव्हता, पण ते पहिल्यापासूनच एनडीए म्हणून निवडणूक लढवलेले होते आणि म्हणूनच ती जी प्रीपोल अलायन्स होती, निवडणूक पूर्व म्हणून जी एनडीए युती होती, त्यांचा स्वतःचा बहुमताचा आकडा होता। कुठल्या एका विशिष्ट पक्षाकडे बहुमताचा आकडा नसला तरी एक एनडीए आघाडी जी निवडणूक पूर्व होती त्यांच्याकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली। पण आता हीच परिस्थिती जर आपण तामिळनाडूमध्ये पाहिली तर डीएमके आणि काँग्रेस हे एकत्र लढलेले होते, एआयएडीएमके आणि भाजप हे सुद्धा एकत्र लढलेले होते, पण या दोन्ही आघाड्यांना स्वतःचं बहुमत मिळवता येऊ शकलेलं नाहीये। अशात पर्याय काय राहतो म्हणजे तामिळनाडूमध्ये कुठल्याही एका विशिष्ट आघाडीला स्वतःचं बहुमत असं नाहीये। अशात पर्याय काय राहतो तर सर्वात मोठा पक्ष कुठला ठरलेला आहे याच्याकडे पाहणं। जर आघाड्यांकडेही स्पष्ट बहुमत नसेल तर ज्या पक्षाला त्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण हे दिलं जातं। त्यामुळे इथे तामिळनाडूमध्ये सुद्धा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा असल्याने सत्ता स्थापनेची संधी ही खरं तर त्यांना मिळायला हवी, पण राज्यपालांनी त्यांच्याकडे संख्याबळाचे पुरावे मागितलेले आहेत जे की खरं तर विधानसभेत बहुमताच्या चाचणी वेळेला ठरणं अपेक्षित असतं, राज्यपालांकडे नाही। राज्यपाल या गोष्टीची शहानिशा नाही करू शकत की एखाद्या विशिष्ट पक्षाकडे बहुमत आहे की नाही आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणून ते सत्ता स्थापनेचा त्यांना निमंत्रण देऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्या विशिष्ट पक्षाकडे बहुमताचा आकडा जमतोय की नाही याबद्दल फ्लोर टेस्टच्या वेळेला ऍक्च्युअली निकाल हा लागत असतो। आता याचंच एक उदाहरण म्हणून काही राज्यांच्या सत्ता स्थापनेतील राज्यपालांच्या भूमिका सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। मग आपण महाराष्ट्रावर सुद्धा येऊ। सगळ्यात पहिले एक कर्नाटकचं उदाहरण समजून घेऊ। 2018च्या कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला भाजपकडे 104 जागांसह तो एक सगळ्यात मोठा तिथला पक्ष ठरला होता, पण बहुमताचा आकडा मात्र 113 होता। भाजपकडे तेवढं स्वतःचं संख्याबळ नसताना सुद्धा राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचा दावा करू सुद्धा दिला। मग हाच प्रश्न तामिळनाडूच्या बाबतीत सुद्धा विचारात घ्यायचा झाला तर तामिळनाडूमध्ये सुद्धा टीव्हीके हा बहुमतापासून दूर जरी असला तरी सगळ्यात मोठा पक्ष आहे। मग तामिळनाडूमध्ये विजय यांना सत्ता स्थापनेची संधी ही का दिली जात नाहीये हा प्रश्न उपस्थित होतो। आणि म्हणूनच मी मगाचं जसं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने कर्नाटकमधलं जर आपण पाहिलं तर तिथे कर्नाटकामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सुद्धा बहुमतापासून तो लांब होता, पण तिथे
काँग्रेस आणि जेडीएस यांनी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन बहुमताचा आकडा हा गाठलेला होता, पण राज्यपालांनी त्यांना संधी नाही दिली. तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपलाच सत्ता स्थापनेची संधी दिलेली होती, जेव्हा की त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नव्हता. त्यावेळेला मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने त्यांना फ्लोर टेस्ट देण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याच्यानंतर मात्र भाजपचे येडियुरप्पा यांना माघार घ्यावी लागलेली होती. सरते शेवटी तिकडे काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार आलं. पण हे उदाहरण इथे यासाठी अशा दृष्टीने आपण लक्षात घेतोय की तिकडे कर्नाटकमध्ये जर भाजपकडे स्वतःचं बहुमत नव्हतं, ते बहुमतापासून लांब होते, तरी सुद्धा राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचा दावा हा करू दिला. आणि ज्यावेळेला ऍक्च्युअल कोर्टाने सांगितलं की आता बहुमताच्या चाचणीला तुम्ही सामोरं जा, जर भाजपकडे ती स्ट्रेंथ होती, त्यांच्याकडे जर तो कॉन्फिडन्स होता, तर ते बहुमताच्या चाचणीला खरं तर सामोरं जायला हवे होते, पण ते गेले नाहीत. हीच गोष्ट आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल 2019ला भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता 105 आमदारांसह. पण भाजप अर्थात त्यावेळेला शिवसेना युतीमध्ये लढलेला होता. त्यावेळेला ती युती तुटली, सत्ता स्थापन होऊ शकली नाही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जे एक अजित पवार आणि फडणवीस यांचा जो शपथविधी झालेला होता, ते जे सरकार आलेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला त्यांना फ्लोर टेस्ट करायला सांगितलेली होती, त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की अजित पवार यांनी सुद्धा माघार घेतलेली होती. आणि त्यावेळेसची कारणं काय समोर होती, जी नंतर खरं तर समोर आलेली होती, की शरद पवार यांनी अचानक बॅकआउट केलं. अजित पवार यांच्याकडे पुरेसा संख्याबळ असेल याच्या त्या आमदारांच्या सगळ्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. याचाच अर्थ त्याही वेळेला ही सगळी गोंधळाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि त्याही वेळेला राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक जणांनी प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले होते. आणि त्याच पद्धतीने ते आत्ता सुद्धा उपस्थित केले जातात. याचं एक आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर 2017ला गोवा आणि मणिपूरमध्ये सुद्धा काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष हा ठरलेला होता, पण बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नव्हता. आता या दोन्ही ठिकाणी सुद्धा सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला संधी न देता भाजपला संधी मिळालेली होती सत्ता स्थापनेची. सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण न देता राज्यपालांनी गोव्यामध्ये भाजपचे मनोहर पर्रीकर यांना संधी दिलेली होती. बहुमताच्या चाचणीच्या वेळेला सरकार बनलं, कारण त्यावेळेला मधल्या काळामध्ये भाजपने गोवा फॉरवर्ड पक्ष किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि काही थोडक्यात तिकडचे जे अपक्ष आहेत, या सगळ्यांचा पाठिंबा हा त्यांनी जुळवून आणला आणि त्या जोरावर मग त्यांचं तिकडे सरकार आलं. पण तिथे सुद्धा हाच प्रश्न होता की काँग्रेसकडे 17 आमदार होते, भाजपकडे 13च होते, तरी सुद्धा सर्वात मोठ्या पक्षाला संधी न मिळता भाजपला तिकडे सत्ता स्थापनेची संधी जी आहे ती मिळालेली होती. आणि ही सगळी जर आपण अशी उदाहरणं पाहिली, ही तर आता काही तोंड देखली म्हणून थोडक्यात सांगितलेली आहेत, पण अशी असंख्य उदाहरणं ही भारताच्या राजकारणामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये राज्यपालांच्या या सत्ता स्थापनेच्या वेळेसच्या ज्या भूमिका असतात त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात. आणि म्हणूनच 1983 मध्ये ज्यावेळेला न्यायमूर्ती सरकारिया यांच्या आयोगाने जो अहवाल तयार केलेला होता, मी मगाशी जसा उल्लेख केला की संविधानामध्ये नेमकं हंग असेंब्लीच्या वेळेला काय करावं ह्याच्या नेमक्या तरतुदी नसल्यामुळे एकतर सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षण निकाल किंवा अशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आयोग यांनी काय म्हटलेलं आहे यावर राज्यपालांची कर्तव्य आपल्याला समजून घ्यायला हवी. तर त्याच सरकारिया आयोगाने सांगितलेलं होतं की राज्यात निवडणुकांनंतर सरकार तयार होणं याची खातरजमा करणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे, ना की आपल्या सोयीचं किंवा आपल्या विचारांचं सरकार येतंय का याची काळजी घेणं. तुम्हाला